करण्यात येते की गांधीजींचं नाव आहे, नेहरूजींचं नाव आहे, आणखी टिळकांचं नाव आहे, देश स्वतंत्रित झालाय. बाबासाहेब काय करत होते ज्यावेळेस विषमतेच्या काळामध्ये दारिद्र्य भासली होती? ऐका, बाबासाहेबांनी एवढे शिक्षण घेतले. 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक लिहायला सुरुवात केली, जनता लिहायला सुरुवात केली, आणि मुकनायकाच्या अंतर्गत भारत देशामधल्या सगळ्या दलित लोकांची बाजू त्या इंग्रजांच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमवणारा आवाज जर कुठला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि एवढंच नाही, 1926 मध्ये हिटलर द यंग कमिशनच्या समक्ष अमेरिकेतल्या लोकांसमक्ष बैठक बसवली आंबेडकरांनी. भारतातला एकटाच व्यक्ती इंग्रजीमध्ये बोलत होता आणि त्यांनी म्हटलं की आमच्या भारत देशामध्ये जर आमची आर्थिक प्रणाली जीडीपी आमच्या भारताची जगाच्या पाठीवर वेगळी आणि महत्वाची व्हायची असेल तर आम्हाला 1 रुपयाची किंमत वाढली पाहिजे, म्हणून आरबीआय आमच्या चौकामध्ये उभी आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1926 मध्ये लिहून दिलं. आणि एवढंच नाही तर 1936 मध्ये अॅनिहिलेशन ऑफ दी कास्ट डॉक्टर आंबेडकरांनी दिली, ज्याच्या अंतर्गत 18 पगड जातीचं सामर्थ्य म्हणून कसा सर्वधर्म समभावाचा भारत देऊ शकते एवढं दिलं. आणि एवढंच नाही, ज्यावेळेस 1941 मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिले तर भारत देशाचे तुकडे केल्याच्या नंतर किती मोठी हानी होईल हे सुद्धा दिलं. आणि एवढंच नाही तर देश स्वतंत्रित झाल्याच्या नंतर सर्वात मोठं संविधान सुद्धा आंबेडकरांनी दिलं. आणि एवढंच नाही तर तुमच्या आमच्यासाठी 56 मध्ये आंबेडकर निर्वाण सुद्धा झाले, हे लक्षात घेतलं पाहिजे. अभी कोई सोचते का आंबेडकरांच्या हाती संविधान लिहायला कधी आलं? 1947. अगदी अर्ध्या मिनिटाचा हिसाब आहे. 1947 ला अधिकार आला. 1951 मध्ये आंबेडकर, आतापर्यंत 50 वर्ष तर आंबेडकरांनी अभ्यासच केला ना, शिकलेच ना, लिहिलंच ना. आंबेडकरांना इम्प्लिमेंट करण्याचा चान्स फक्त 1951 पासून आला. 51 पासून जेव्हा आला, अगदी 6 वर्षामध्ये आंबेडकर गेले. त्याच्यामध्ये नाशिक, चंद्रपूर, नागपूर इथे आंबेडकरांनी सभा घेतल्या, इथे दीक्षा दिली लोकांना. फक्त आणि फक्त 5.5 वर्षाच्या कारकिर्दीत आज विश्व बुद्धमय झालं हे स्वप्न पाहू शकते आहेत. शेकडो देश आमच्या बुद्धाला ओळखते आहेत. फक्त एका प्रश्नाचं उत्तर मी कार्यक्रमावरून घरी जाताना द्या की आंबेडकर फक्त 5 वर्ष आणखी जगले असते तर या देशाचा नकाशा कसा असता.